ट्रेलरची जशी सुरुवात झाली तसंच मला असं वाटायला लागलं, की याही चित्रपटामध्ये ते ग्रीनला एक्स्ट्रा ग्रीन, ब्लूला एक्स्ट्रा ब्लू आणि शार्पनेस खूप जास्त करायची, मग कॉन्ट्रास्ट खूप जास्त करायचं, ओव्हर एक्झॅजरेट करायचे कलर पॅलेट्स असं वापरून आपल्याला कदाचित हा संपूर्ण चित्रपटाची एडिटिंग आणि सिनेमॅटोग्राफी पाहायला मिळेल. पण जसा ट्रेलर पुढे-पुढे घेत गेला, मला तो इम्प्रेस करत गेला. आता ज्या गोष्टी मला सजना या चित्रपटाच्या ट्रेलरमधल्या आवडल्या त्या मी एक-एक करून सांगणार आहे. आता 025 ची ही एक फ्रेम बघा, जिथे आईच्या कुशीत झोपलेली ही मुलगी आहे आणि ती तिच्या स्वप्नांच्या नगरीत आहे आणि आईला सुद्धा मात्र कळतंय, की आपली मुलगी आता नॉर्मली नाही वागत आहे, काहीतरी हिच्या डोक्यात सुद्धा सगळ्या गोष्टी सुरू आहे. पण आईने ठरवलं, की ती त्या गोष्टी दाखवणार नाही. अत्यंत सुंदररित्या आई आणि वयात आलेल्या मुलीचं हे जे एक नातं आहे किंवा ती जी एक सुंदर फ्रेम आहे, ती त्यांनी दाखवण्यामध्ये ते यशस्वी झालेत असं मला वाटतं. त्याच्यानंतर 028 ची ही एक फ्रेम बघा, रात्रीचा गडद असा अंधार, त्या फ्रेमची संपूर्ण अशी भव्यता, पक्ष्यांचा उडणारा थवा, सूर्यफुलांच्या खाली झुकलेल्या अशा सगळ्यांच्या माना आणि त्या सगळ्यांमध्ये 2 जण उभे. मला असं वाटतं ह्या फ्रेमची जी भव्यता आहे ती थेट अगदी मनात घर करून गेली. मला ही फ्रेम खूप जास्त आवडली. आणि त्याच्यानंतर 032 ला अंडर वॉटरचे हे काही सीन्स जिथे गडद निळंशार असं पाणी आहे चारही बाजूला आणि त्याच्यामध्ये रंगीबेरंगी कपड्यांमध्ये हे दोघे जण एकमेकांसोबत खेळतायत, एकमेकांशी बोलतायत आणि त्याच्या सोबतच असणारं हे बीजीएम कमाल. मला असं वाटतं अत्यंत सुंदर आणि इम्प्रेसिव्ह असं वर्क आपल्याला इथे पाहायला मिळतं. ह्या सगळ्या गोष्टींनी मला खूप जास्त इम्प्रेस केलं. पण 2:05 ला ही जी लास्ट फ्रेम होती तिथे रात्रीतला तो जो एक लाइटिंगचा सेटअप त्यांनी केलाय ना आणि प्रॉपर जिथे मला असं वाटतं आतापर्यंत ना आपण बऱ्याचदा मराठी चित्रपटांबाबतीत हीच एक तक्रार मांडत आलो होतो, की बाबा रे लाइटिंगचा व्यवस्थितपणे वापर नाही. त्याच्यानंतर अशी कृत्रिमरित्या अंधार करून ती रात्र दाखवण्याचा प्रयत्न करतात. बरं ती जरी दाखवली तरी पण तिथे लाइटिंगचा सेटअप असा प्रॉपर नसतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजेच एकंदरीत सजना या चित्रपटामध्ये सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग आणि बॅकग्राऊंड स्कोर ह्या तीनही डिपार्टमेंटमध्ये कमालीचं काम त्यांनी केलंय. आता या सगळ्या गोष्टींनी मला इम्प्रेस नक्कीच केलंय. पण आता एक अशी गोष्ट आहे, ज्याने मला चित्रपटाबद्दल प्रॉब्लेम आहे आणि ते म्हणजे 1-2 ला हा जो एक सीन त्यांनी दाखवलाय. आत बसा की देवापाशी बसा उडायचं. आता सध्या महाराष्ट्रातलं जातीपातीचं जे एक राजकारण आपल्याला पाहायला मिळतं ना, ते इतक्या घाणेरड्या लेव्हलला आहे दॅट यू वोंट बिलीव्ह. प्रत्येक चित्रपटाचा टीजर आणि ट्रेलर आल्यानंतर जर का त्या चित्रपटामध्ये कुठलाही ब्राह्मण जातीचा कुठला ॲक्टर असेल किंवा ॲक्ट्रेस असेल ना, तर खाली इतक्या सगळ्या शिव्या दिल्या जातात आणि त्या शिव्या इतक्या घाण, गलिच्छ भाषेत असतात, की त्या तुम्ही वाचू सुद्धा शकत नाही किंवा त्यांना स्क्रीनशॉट म्हणून मी ते लावू सुद्धा शकत नाही. आणि इनफॅक्ट मला असं वाटतं, की कुठल्याही माणसाचं काम हे त्याच्या जातीवरनं जज केलं जातंय सध्या. स्पेशली जेव्हा कोणी ब्राह्मण म्हणजे जोशी, कुलकर्णी असं कोणी आडनाव असं दिसलं, जर का चित्रपटांमध्ये, तर मग खाली लगेच सगळी निगेटिव्ह ब्रँडिंग चालू होऊन जाते. तर मला असं वाटतं इतक्या या लेव्हलला जातीपाती जर का सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळत आहे, तर हा एक जातीचा अँगल टाकणं मेकर्सला का बरं वाटलं असेल, की 2025 मध्ये आपण ही गोष्ट करायला पाहिजे. बरं दुसरी गोष्ट, आता मी आत्तापर्यंत ना माझ्या करिअरमुळे संपूर्ण भारतभरमध्ये जवळ-जवळ अर्धा भारत मी फिरली आहे. म्हणजे साधारण एक 7 ते 8 राज्यांमध्ये जाऊन आम्ही तिथे जाऊन काम केलंय. त्याच्यानंतर आम्ही तो पर्टिक्युलर भाग पाहिलाय जवळून. त्याच्यानंतर जिथे कुठे आम्ही जातो तिथे ते जवळपास एखादं मंदिर शोधून तिथे दर्शनाला जाणं ही माझी सवय आहे. मी आत्तापर्यंतच्या आयुष्यात तुम्हाला सांगते, पूर्ण आयुष्यामध्ये मी एकदाही असं पाहिलेलं नाही, की कुठल्याच मंदिरात दलित समाजाचं कुणी आहे म्हणून त्याला प्रवेश नाकारलाय किंवा तिथे कुणीतरी पाटी लावली असेल किंवा त्याला हाकलून लावलं असेल. मंदिरामध्ये कुणी कुणाची जात सुद्धा विचारत नाही, नाव सुद्धा विचारत नाही, आडनाव सुद्धा विचारत नाही. आणि हे कुठल्या मंदिरांमध्ये घडतायत आणि या कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण जुन्या काळातल्या उकरून याच्यामध्ये दाखवतोय. बरं सैराटमध्ये पण जातीचा तो अँगल होताच. त्यामुळे मला असं वाटतं, की अशा गोष्टी न दाखवता सुद्धा तुम्ही एक लव्ह स्टोरी दाखवू शकली असते. पण आता हा झाला जातीपातीची गोष्टी ज्याच्या मी सक्त विरोधात आहे. मी आयुष्यात कधीच जातपात पाळलेली नाहीये आणि माझ्या आजूबाजूच्या आयुष्यातल्या लोकांनी सुद्धा ती कधी न पाळल्यामुळे मी अशा गोष्टींचा साफ विरोध करते. मला असं वाटतं अशा प्रकारचे सिनेमे काढल्यानंतर त्या गोष्टींना आणखीन खतपाणीच टाकलं जातं, बाकी काही नाही. आता पुढची एक गोष्ट जी मला सिनेमाबद्दलची प्रॉब्लेमॅटिक वाटते. सैराट हा चित्रपट प्रचंड गाजला होता, बरोबर? आणि त्याही चित्रपटामध्ये माझी तीच एक तक्रार होती. एक वयात आलेला मुलगा-मुलगी ज्यावेळेला एकमेकांच्या प्रेमात पडतायत, घरातून पळून जातायत, लग्न करतायत आणि मग काय-काय त्यांना रिएलिटी चेक तो मिळतो, की बाबा रे प्रेमाने पोट नाही भरत. तुम्हाला तिथे भाकरी भाजीच लागते. त्या भाकरी भाजीसाठी तुम्हाला पैसे कमवावे लागतात. पैशाचं सोंग घेता येत नाही. हे ज्यावेळेला त्यांना कळतं त्यावेळेला त्याचं रिअलायझेशन पण त्यांनी त्याच्यामध्ये दाखवलंय. पण इतक्या सगळ्या न्यूज आणि बातम्या आपण सगळ्यांनी पाहिल्या होत्या सैराटनंतर. तुम्हाला आठवत असेल तर बॅक टू बॅक, की सैराट स्टाईल म्हणजे इनफॅक्ट न्यूज चॅनलवाले सुद्धा तशा पद्धतीचं टायटल द्यायचे, हेडिंग द्यायची, की सैराट स्टाईलने पळालंय प्रेमी युगुल. सैराट स्टाईलने या गावातून एवढ्या-एवढ्या मुली पळून त्यांनी लग्न केलं किंवा या मुलाने सैराट स्टाईलने धूम ठोकली आणि पळवलंय त्याच्या प्रेयसीला. इतक्या सगळ्या गोष्टी झाल्या. मी
जेन्युइनली या गोष्टीमध्ये बिलीव्ह करते, की सिनेमाचा प्रभाव समाजावरती खूप जास्त होत असतो. अशा केसेसमध्ये ज्यावेळेला वयात आपण आलेलो असतो, त्यावेळेला इन्फॅच्युएशन म्हणजे आकर्षण हे फार होत असतं. त्याच्यामुळे प्रेम आणि आकर्षण याच्यामध्ये नेहमी आपली गफलत होत असते. त्याच्यासाठी स्वतःच्या करिअरवरती फोकस करणं फार गरजेचं असतं. कारण इतक्या कमी वयामध्ये तुम्हाला काहीच अक्कल नसते, की कोण लाईफ पार्टनर असायला पाहिजे आणि या मताची मी ठाम आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेला अशा प्रकारचे सिनेमे येतात ना, ज्याच्यामध्ये खूप कमी वयामध्ये म्हणजे इनफॅक्ट शाळेतल्या पोरापोरींचे पण लफडे ज्यावेळेला दाखवले जातात ना, त्याचाही मी विरोध माझ्या चॅनलवरती केलेलाच आहे, की ज्या त्या वयामध्ये जे ते करिअर त्या गोष्टींचं महत्त्व पटवून देणारे सिनेमे तुम्ही काढा, ना की प्रेम. आता इथे हा एक डायलॉग आहे, तुम्ही बघा. मला तुझ्यापासून कोणच वेगळं करू शकत नाही सच. तशी वेळ आली ना तर जीव देईन मी. म्हणजे काय आपण ज्याच्यावरती प्रेम करतोय ती व्यक्ती आपल्याला नाही मिळाली तर आपण आपला जीव देणार. बरं मला अशा सगळ्या मुला-मुलींना, अशा विचारसरणीतल्या मुला-मुलींना असं सांगायचंय, इतकं स्वस्त आहे ना जीव तुमचा, द्यायचाच आहे ना, मग महिनाभर जा सीमेवरती, तिथे थोडीफार सेवा करा. म्हणजे आपल्या आर्मी ऑफिसर्स असतात किंवा जे देशाच्या रक्षणासाठी दिवस-रात्र काम करतात, त्यांच्यासाठी सेवा करा महिनाभर आणि मग जीव द्या. म्हणजे तुमचं ध्येय पण सार्थ होईल आणि देशाची काहीतरी सेवा पण होईल. इतक्या म्हणजे मला असं वाटतं हे इतके बालिश विचार असतात ना आणि हे खूप कमी वयामध्ये ज्यावेळेला पेरले जातात ना, तेव्हा त्यांच्या डोक्यावरती असा परिणाम होतो. आणि करिअर काय असतं? 2 पैसे कमावणं का गरजेचं असतं? आपल्या आई-वडिलांनी काटकसर करून आपलं शिक्षण केलेलं असतं, आपल्याला मोठं केलेलं असतं. त्यावेळेला आपल्या काय जबाबदाऱ्या असतात? आपल्या फॅमिलीमध्ये आपण कशासाठी आलोय? आता 4 महिन्यांनी झालं एखादा माणूस आपल्या आयुष्यामध्ये येतो त्याच्यासाठी वेडं होऊन पार म्हणजे जीव वगैरे देण्याच्या गोष्टी ज्यावेळेला कोणी करतं ना, तेव्हा ते इतकं हास्यास्पद वाटतं. अँड बिलीव्ह मी, व्हेन यू विल टर्न 30, धिस विल बी द बिगेस्ट रिग्रेट ऑफ युअर लाईफ. मार्क माय वर्ड्स. बाकी सजना चित्रपटाचं जसं मी म्हटलं टेक्निकॅलिटीजमध्ये किंवा बीजीएममध्ये सगळ्या गोष्टींमध्ये फार सुंदर चित्रपटात त्यांनी सगळ्या डिपार्टमेंट्सने काम केलेलं आहे आणि सोनू निगमचं सुद्धा याच्यामध्ये काहीतरी गाणं असणार आहे, कारण का त्याचा एक आलाप आपल्याला ऐकायला मिळाला. बाकी तुमचं काय मत आहे सजना या चित्रपटाबद्दल मला कळवा ना कमेंट सेक्शनमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. बोला काय देऊ बाई? मला एक गुळाची ढेप किती पाहिजे. किलोची देऊ बाई? 10 किलोची. गाव जेवण आहे का? हा? देतो ना बाई, देतो. रस प्यायला ये म्हणलं माय. हा?